वाटाविषयी लेडीज स्पेशल मिळते की नाही काय माहिती. आई हे आई चल हा मी ऑफिसला जाते. हा संध्याकाळी वेळेवर बाय. अगं हो किती काळजी करशील. बाबांची औषध आहे ना. अगं उद्याच पगार होणार आहे. कशाला काळजी करते तू. आणि माझ्या सगळं लक्षात आहे. या तिघींची शाळेची फी ना. हो ग रेशमी तुका. अगं हाई हो हो सगळं माहितीये मला. तू कशाला काळजी करतेस ग. उद्या माझी सॅलरी झाली ना की मी तुला पैसे देईन. आपण ती सगळी कामं आधी करून टाकू. घाबरू नकोस. तिला झाले 9:15 टायमिंग. 9:15 झालं बाबा एकदाच लावली. काय करणार ही ट्रेनची गर्दी आणि ते रस्त्यावरचे ट्रॅफिक रोजचं आलंय. अगदी कंटाळा आलाय आता मला याचा. बॉसला कोण सांगणार. तो कधी ना कधी मला ओरडेलच. अरे निशा हाय गुड मॉर्निंग. हो ना ग काय ते 5 मिनिटं ट्रेन लेट होत्या पण इकडे मला चढायलाच मिळालं नाही. किती ट्रेन सोडल्या मी. हो चल आता कामाला लागू. अय्या अभिनव कसा आहेस तू. मी बरी आहे. तू कसा आहेस. काय म्हणतेस उशीर. अरे ट्रेन पाऊस तुला माहिती आहे ना आपली सेंट्रल ट्रेन जरा पाऊस पडला की ट्रेन तसंच ते लेट झाल्या. काय चहा प्यायला. नको रे नको. संध्याकाळी उशीर होतो रे घरी जायला. ऑफिस मध्ये भरपूर काम आहे. आपण नेक्स्ट टाइम परत कधीतरी जाऊ. चल बाय. चहा प्यायला. इथे ऑफिस मध्ये केवढं काम आहे आणि कुठे जाऊ विनोद बरोबर चहा प्यायला. आवडतं तुला तर सगळंच माहिती आहे. ऑफिस मध्ये ज्या दिवशी पहिल्यांदाच तो मला भेटला ना तेव्हापासूनच मी त्याच्या प्रेमात पडले. छान मुलगी आवडतं मला. पण तो आमच्या जातीचा नाही ना आणि माझ्या बाबांचा तर दुसऱ्या जातीमध्ये लग्न करायला बाबा मुळीच परवानगी देणार नाही. त्यांचा विरोधच असेल. पण बघ ना आता घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत काम आहे. एवढी माझी बहिणींची शिक्षण आहे. ते सगळं पूर्ण करण्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे ना. मी उगाच या प्रेम प्रकरणांमध्ये अडकली आणि पुढे जाऊन माझं लग्न झालंच नाही त्याच्या बरोबर तर कशाला या उचापती हव्या. आता मी ठरवलं आपल्या आवडी आहेत ना त्या बाजूला सारायच्या आणि घराला प्रायोरिटी द्यायची. हो म्हणजे मला चांगलं करिअर करायचं. माझ्या बहिणींची चांगली शिक्षण पूर्ण करायची. बाबांचं औषध पाण्याचं सगळं करायचंय. हे एवढं सगळं बाकी असताना मी कशाला प्रेमात पडू. आणि तुला काय वाटलं माझे बाबा मला चांगलाच नवरा शोधतील ना. मी बाबांना सांगून टाकलंय तुम्ही सांगाल त्याच मुलाशी मी लग्न करेन. अरे बाबा हो हो आज जरा दमायलाच झाला. 9 वाजले ना. हो उशीर पण झाला. का बाबा असं का विचारताय. कोणी आवडतं का तुला म्हणून. लग्न छे छे मला नाही कोणी आवडत. हो तुम्ही ज्याच्याशी माझं लग्न करून द्याल ना मी त्याच्याशीच लग्न करेन. आलंय कोणी आलं. हो का हो बाबा पण मला एवढं लग्न नाही करायचंय. कसं कळत नाही तुम्हाला. उद्या आता घरात मी एकटीच कमवणार आहे. माझं लग्न झालं मी सासरी गेले तर तुमचे औषध पाण्याचा खर्च ते आपल्या तीनची मुलांची शिक्षण कसं काय होणार बाबा. काय म्हणता तयार आहे. पण मला लग्नानंतर जॉब करायचा आहे त्यासाठी परवानगी आहे. अरे वा
चारच लोक दिसत आहेत. तुम्ही पाहिलंय त्याला? काय बाबा, बस तुम्हाला आवडला ना? अरे कोण आला वाटतं? हॅलो, हा आई, कशी आहेस ग? मी मस्त मजेत. बाबा कसे आहेत? आणि आपल्या 3 चिमण्या काय म्हणतायत? मजेत आहेत ना? हा, अगं आता लग्नाला 3 महिने झाले, एवढं छान चाललंय ना. खरंच बाबांनी ना एकदम लाखात एक स्थळ शोधलं माझ्यासाठी. काही नाही, सासू तर एवढी प्रेमळ आहे, तुला काय सांगू. सगळ्या कामात मला सकाळी मला डबा वगैरे करून देते, म्हणजे माझ्या बरोबरच उठतात त्या. आम्ही दोघी मिळून ये. हो हो, मी लागते आणि त्या वाजतात चपात्या. हो, पटापट. कधी आमच्या दोघींमध्ये काम होऊन जातं कळतच नाही. संध्याकाळी नाही ग, मलाच मग तुला माहिती आहे ना, पहिल्यापासूनच ऑफिस मधून यायला किती 9-9:30 वाजतात. जेवण सगळं सगळं सासूबाई करून ठेवतात. हो हो, खरंच छान माणसं मिळाली. आणि मी या महिन्याचे पण पैसे आता उद्या सॅलरी झाली ना, हा ती तुझ्या अकाउंटला पाठवते. कोणत्या गोळ्या मिळत नाही बाबांच्या? तुम्हाला व्हॉट्सअप कर. हा पोहोचली. हा चल. हॅलो, काय झालं? नाही उचलायला मिळत आहे सारखा फोन. हो, मंथ आहे, कामाचा खूप प्रेशर आहे, समजून घ्या ना जरा. हो तसं काय नाहीये, मी पहिलेही तुमचं फोन उचलत होती, आताही उचलते ना. हा लंच टाइम मध्ये, हा लंच टाइम मध्ये कॉल करते. सॉरी. हा लंच टाइम हो नाही, माझ्या लक्षात नाही राहिलं. मी जेवायला 4 वाजता गेली. हा काम होतं ना. आपण आल्यावर बोलूया का? बघू ना भवानी, मला खरंच कंटाळा आलाय. पहिले 3 महिने कशी प्रेमाने गेले होते, पण हा माणूस आहे ना जास्तच मला इरिटेट करतो. अरे काय जेवलीस काय, हे केलीस काय, फोन बिझी येत होता, कोणाशी बोलत होतीस, काय हे? तुला माहिती आहे ना आपली लोन प्रोसेस आहे. हा, सारखं कस्टमरशी मला कॉल करावा लागतो, फॉलोअप घ्यावा लागतो डॉक्युमेंट साठी. जरा फोन बिझी आला की यांचं लागलं. हल्ली तर बघ सारखे खडे आमची भांडणं होत आहेत नुसते. काय नाही, रिझन हेच, तू फोन उचलत नाहीस, माझ्याशी बोलत नाहीस. हो ना, मलाही आधी असं वाटलं होतं की हे खूप सांभाळून घेतील, चांगले वागतील, पण तसं काय होताना दिसत नाहीये. आता मला सांग, इथे ऑफिस मध्ये किती काम असतं. आपण 4 वाजता जेवलो तर ते म्हणतात नाही तुम्हाला फोनच केला नाही, 1:30ला तुझा लंच टाइम असतो, तू त्याच वेळेला मला कॉल करायला पाहिजे होतास. काय अरे या माणसाला नाही, ह्यांना बहुतेक काय कामं नसणार ऑफिस मध्ये. त्यांना वाटतं यांच्याकडे नाही म्हणजे आपल्याकडे पण काय कामं नाहीत. एक तर घरातली सगळी कामं आवरून इकडे धावपळ करून यायचं, इकडचं सगळं कामं करायची, रात्री घरी जायचं, हवं तसं ह्यांच्या मनानुसार आपण वागायचं, आपण सगळं ऍडजस्ट करायचं, तरी पण सारखा संशय. खूपच लेट झाला. अय्या तुम्ही आलात? हा माहिती आहे ना तुम्हाला, मंथ एंड होता म्हणूनच उशीर झाला.
की तुमचे फोन? असं काय बोलताय? अहो उचलत होती फोन, कामाचा व्याप भरपूर होता आणि मी जर अशी फोनवर दिवसभर बोलत राहिली तर माझं काम कसं होणार? आणि काम नाही झालं, उद्या मला बॉसने सांगितलं म्हणजे येऊ नको कामाला, काय करू? मला कामाची गरज आहे ना. असं कसं बोलताय नोकरी सोडून दे? आपल्या लग्नाच्या आधीच ठरलंय ना की मी नोकरी करणार आहे आणि बाबांच्या औषध पाण्याचा खर्च, मुलींच्या शिक्षणाचा त्या खर्च मी करणार आहे म्हणून. हे बघा, तुम्ही लग्नाच्या आधी या सगळ्यासाठी परवानगी दिली होती हा. आता तुम्ही नाही बोलू शकत नाही. असं काय करताय? नोकरी नाही मी सोडू शकत. नका ना मारू. मी तर सगळ्यांना, आई बाबांना सांगते की चांगलं स्थळ बघून दिलंय म्हणून. किती मारते? तुमच्या ना आली काहीतरी जास्त किती मारता मला. नका ना मारू, नका ना. बस झालं. 4 महिने तरी मी तुमचं मान सहन करते. आता मी सांगणार, आता मी माझ्या बाबांना सांगणार असं माझ्यावर जो अत्याचार करताय ना, रोज रोज आल्यावर मला मारताय, ते मी माझ्या बाबांना जाऊन सांगणार आहे. तुम्ही काय मला घराच्या बाहेर काढता हो? मलाच नाही राहायचंय तुमच्या बरोबर. जाईन मी माझ्या वडिलांच्या घरी, राहीन तिकडे. मग अगोदर का बोलला होतात? का बोलला होता जॉब केला तर चालेल म्हणून? तुम्हाला आमची परिस्थिती आम्ही सांगितली होती ना. काय कारण ती सगळी सांगितली होती ना. तुम्ही परवानगी दिली म्हणून आम्ही लग्नाला हो बोललो. आणि आता एक वेळेला तुम्ही असं रोज रोज मारणार, संशय घेणार. अरे कोणाशी बोलत असते मी फोनवर? काम काय करते मी? क्लायंटशी बोलत असते. वाटलंच तर मोबाईल चेक करा ना माझा, किती तो संशय घेताय. बस झाला, बस झालं. मी होती म्हणून आतापर्यंत सहन केलं, आता नाही. चला यापुढे आपली भेट कोर्टात. का करायचा आपण या समाजाचा विचार? आई, प्रत्येक वेळेला हा समाज येतो का ग आपल्या उपयोगी? ज्या वेळेला आपले बाबा हॉस्पिटलमध्ये होते, कोण आलं का मदतीला? एक दिवस आले आणि सगळे फक्त बघून गेले. कोणी फायनान्शियल मदत केली का आपल्याला? आणि मुलींचा शिक्षणाचा खर्च माझ्या बहिणींचा करण्यासाठी कोण आलं का? कोणी मदत केली का? माझ्या लग्नाच्या खर्चासाठी कोणी तुला विचारलं का पैशाची गरज आहे म्हणून? त्या समाजात कोण आलं? नातेवाईक तरी आले का आपले? नाही ना. मग का तुम्ही दरवेळेला मला सांगता की समाज समाज? त्या समाजाच्याच भीतीपोटी आज मी किती माझ्या इच्छा मारल्या. तुला माहिती आहे, मला माझं सुद्धा एकावर प्रेम होतं, पण तो आपल्या कास्टचा नाही आणि आपल्या बाबांना ते आवडणार नाही. म्हणून मी त्या मुलालाही कधी माझं प्रेम व्यक्त नाही केलं ग. मनात मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते, पण मी या समाजाचा विचार केला ना, या समाजाचा विचार करून मी माझं प्रेम सुद्धा विसरली आणि म्हणे की बाबा ज्याच्याशी लग्न करून देते ते व्यवस्थितच असणार. आणि म्हणून मी लग्नाला त्या मुलाला न बघता आई तयार झाले की नाही ग. मग मी माझं 100% देत होती तिथे, मी व्यवस्थित तिथे सगळं करत होती, तर त्याने नको का मला समजून घ्यायला? कुठे चुकली होती मी? हे काय रिझन झालं फोन उचलत नाही म्हणून? काही दुसऱ्या कारणासाठी हा माणूस एवढा माझा छळ करतो, एवढं मला मारतो ना, आणि मला जीवन असह्य झालंय. तुम्ही तरी माझ्या हात ना सांगितलं की यापुढे घरी यायचं नाही. मीही मोठी छाटी ठोकून सांगितली मी माझ्या बाबांकडे जाते. आई ती राहू लागली.
कॉलेज शेवटचं सगळं मान्य, पण काय नवरा तरी त्याचं आव्हान अगं. किती मार खाऊ तू सांग ना काय, किती मार खाऊ त्यांचा. आई नाही ग, मला नाही राहायचं. तू सांग मी इथे राहू ना. काय म्हणतेस का आई, थोडे दिवस राहा आणि जा म्हणून. आई मला तुझ्याकडे ही अपेक्षा नव्हती ग. म्हणजे आज या जगात कोणीच नाहीये माझं. नवरा नाहीये आणि आई वडीलही नाहीये. आता मी एकटी पडलीये, एकटी पडलीये. काय करू मी? काय करू? आत्महत्या? काय करू मी? कुठे जाऊ? सासरी की माहेरी? आईने तर सरळ मला सासरी पाठवून दिलं. जरा तरी तिने माझा विचार करायला नको होता का? समाजाचाच विचार करत राहिली. लोक काय म्हणतील, टाकलेली. आणि इकडे तरी काय हो, इथे तर दिवसेंदिवस वाढतच जातोय. पहिलं तरी हाताने मारायचा, आता तर सरळ सरळ सिगरेटचे चटके देतो. रोज रोज ड्रिंक करतो आणि मला खूप मारतो. आता मी कोणालाच सांगू शकत नाही माझं काय चाललंय ते. कोणाशी बोलू, सगळ्यांशी बोलून बघितलं, पण माझ्या मदतीला कोणच येत नाहीये. आत्महत्या एकच पर्याय राहिलाय माझ्याकडे. आता जाईल ना तिथे, त्या ट्रेन खाली मी जीव देणार, हे मात्र नक्की. बस झालं, कधीतरी हे संपलं पाहिजे ना. येणारा प्रत्येक दिवस मी असंच मार सहन करायचा, असंच रडवत घालायचा. काय अर्थ आहे त्याला? अय्या, अरे मॅडम तू इथे कुठे? नाही अशीच बसली. अरे नाही नाही लपवत आहे. खरंच खूप प्रॉब्लेम मध्ये आहे, खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. हो तुला बरोबर कळलं, लग्न झालं. तेच नवरा माझा खूप संशय घेतो माझ्यावर आणि माझं शारीरिक आणि मानसिक छळ करतो. माझा प्रत्येक दिवस मार खाल्ल्याशिवाय जात. एकदा तर मी घर सोडून माझ्या आईकडे गेले, तर आईने पण मला थोडे दिवस पाहुण्यासारखी घरी ठेवली आणि शेवटी माझ्या सासरीच मला पाठवून दिलं. ती म्हणते तेच तुझं घर म्हणून. पण मी किती किती याचा मार सहन करू? मला आता ना कंटाळा आलाय, म्हणून मी बरं झालं तू आता मला तुला भेटता आलं. कारण मी सगळ्यांना माझे प्रॉब्लेम सांगितले, पण मला कोणीच मदत नाही केली. पण खरंच देवालाच माझी दया आली असेल की मरणाच्या आधी माझी तुझ्याशी भेट झाली. खूप प्रेम होतं. मला माहितीये तू मला भरपूर वेळा प्रपोज केलास आणि मी त्या वेळेला नाही बोलली. तरी मी त्यावेळेला माझ्या घराचा विचार केला, माझ्या संसार म्हणजे माझ्या बाबांचा विचार केला की त्यांना काय वाटेल. कारण तुझी कास्ट वेगळी, माझी कास्ट वेगळी. बाबा आपल्या लग्नाला विरोध करणार हे तर नक्की होतं, म्हणून मी तिथेच थांबले. मी पुढे जायचा विचारच केला नाही. पण आता असं वाटतंय मी चुकले. त्याच वेळेला जर मी तुझ्याशी लग्न केलं असतं तर आजचे दिवस काही वेगळेच असते ना. सुखाचा संसार असता आपला. आता वेळ निसटून गेली. आता पश्चाताप याशिवाय काहीच हातात राहिलं नाही. सॉरी विनोद. तुला माहितीये तू दिलेल्या सगळ्या आठवणी मी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवल्या.
फार बरं वाटतं तुझ्याशी बोलून. माझं मन मोकळं करतं. काय म्हणते? लग्न तुझ्याशी? अरे पण तुला माहिती आहे ना की माझं लग्न झालंय. सगळं सगळं विसरून तू मला ऍक्सेप्ट करायला तयार आहेस. थँक्यू थँक्यू थँक्यू. आज समाजामध्ये अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांच्या लग्नानंतर त्यांच्यावर खूप छळ होतोय. धड सासरचे ना माहेरचे कोणीच त्यांना सपोर्ट करत नाहीये. अशा वेळेला त्या बिचारीला जरी मनात इच्छा नसेल तरी तिथे सासरी राहून नवऱ्याचा होणारा अत्याचार, त्याचा छळ सहन करावा लागतो. आणि अत्याचार छळ सहन करता करता ती डिप्रेशन मध्ये जाते. आणि डिप्रेशन मध्ये गेल्यावर काय, शेवटी आत्महत्या. तर माझ्या प्रत्येक भगिनीला बहिणीला मला सांगायचंय, अगदी मनापासून कळवळून सांगायचंय की आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाहीये. जीवन खूप सुंदर आहे, फक्त जगणं आलं पाहिजे. आज मला जसं माझ्या मित्राने येऊन सपोर्ट केला, त्याने मला जगण्याची नवीन उमेद दिली, तसंच तुमच्याही आयुष्यात कोणीतरी येईल. पण तुम्हाला गरज आहे वेळी सावध व्हायची. ज्या वेळेला तुमच्यावर कधी अत्याचार होतील, मानसिक छळ, शारीरिक छळ होईल, आवाज करा, बेधडक बोला. जर आपणच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोललोच नाही तर समाजाला कसं कळणार? आणि दरवेळेला हा समाज तुमच्या उपयोगी येणार नाही. स्वतःसाठी, आपल्या स्वतःसाठी जगायला शिका. जेव्हा स्वतःचा विचार कराल ना तेव्हा बरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील आणि जगण्याची नवीन उमेद मिळेल.